श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. वंदे वंद्यं सदानंदं वासुदेवं निरंजनम् इंदिरापतिमाद्यादि वरदेशवरप्रदं श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मरुतंशो मे सन्तापान् हन्तु सन्ततम् आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणाह्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये. यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्रसद्गुरून्. वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिसधनं माध्वार्णवे कोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं मन्देष्ठबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं. शास्त्रेषु पारदर्शमानं शास्त्रज्ञेषु च वत्सनं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. विशेष जाम आमका नित्य आमगेल उद्धारागोस्कर खंयची सत्यलोकाधिपती जावन आशिल्लो तसले त्या मुख्य प्राणान परमात्माल आज्ञेन करतना खंयची परमात्मान रचन केलेलं तसलं ब्रह्मसूत्रादी भाष्याश्च्या पुरो ग्रंथश्च्या पुरो त्या मात्र नाही लोकांतू खंयची विष्णु सर्वोत्तमत्वादी तत्व नष्टप्राय जावन असताना मस्त जनाक अपास नाना ರೀತಿರಿ ದುರ್ಮತಾಂತ ವತ್ತನ ಅಪಾಸ ಉಜ್ಜೀವನ್ ಜಾವಕ ಕಲಿಯುಗಾಂತೆ ಜನರಿ ಜ್ಞಾನಿವರ್ಯಣಾಂಕ ತಂಕ ತಂಗೆ ಆಹಾರ ಮಾಡೋ ರೀತಿ ತಂಕೆ ಜನರಿ ಯೋಗ್ಯ ಸಾಧन करचाक ತಂಕೆ ज्ञानमय जावन असेल तसलं वातावरण असू का सज्जनान उद्धार जावका जलरी तांके एक अवकाश असू का म्हणून पुरे दृष्टिकोनान आमक अनुग्रह करचाक परमात्मान ते सत्यलोकाधिपत जावन असेल तसलं मुख्य प्राणाक आज्ञे कोण होंगा अवतार दिलेलो तसल ते वायुल अवतार. प्रथमो हनुमान नाम द्वितीयो भीमैव च पूर्ण प्रज्ञस्तृतीयस्तु भगवत कार्य साधकः म्हणून नित्य निरंतर सांगता आम्ही खंयचे कालाके जलर त्या परमात्माल कार्य करचाक कटिबद्ध जावन रावचे कोण आहे म्हणून सांगणारी ते त्याग जन म्हणजे वायुलेचे तीन अवतार सुर्वेचो हनुमंतो दोन्हीचे भीमसेनो तिन्हीच मध्वाचार्य आणि त्या गजन म्हणजे एक वायू तीन अवतार आहे जलरी परमात्माल कार्य दक्ष त्यांनाही परमात्माल कार्य करचाक अत्यंत अग्रगण्य जावन आशिल तसल मध्वाचार्य आम्ही प्रार्थना करतात नित्य कसलं ब्रह्मांता गुरव साक्षात इष्टम दैवम श्रियपतिः आचार्य श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्म जन्मनि. ब्रह्मांता गुरव साक्षात ब्रह्मारी सुर कोरनो सर्व खंयची आज एक आमका सुकृतीन स्वामीसची सुधीन स्वामीसची संयमीन स्वामीसची हे पुरे ब्रह्मादी सुर कोरनो होंगताय मेळ्ळल सर्व पुरे जन आमका गुरु जावन आसची. इष्टम दैवम श्रियपतिः आमका इष्टदेव आप अत्यंत प्रित्यास्पद जावन आशिल्लो तसलं इष्टदेव कोण म्हणून सांगल्यार आमगेल प्रत्येक पळोवच्याक आमका परमेष्ठी जावन आशिल्लो तसलं कोण तो म्हणून सांगणारी श्रियपतिः लक्ष्मी ब्राह्मण जावन आशिल्लो तसलो तो विष्णू महाविष्णू तसल तो परमात्मो आमकां इष्टदेव जावन आसा. हाजे वयर आमी एक प्रार्थना दवरतात कसले आमकां आचार्य म्हळ्यार कसले आमकां धर्मदर्शको धर्माक योग्य जावन आशिल्लो तसले शास्त्रवक्ता भाष्यकार हे कोण म्हणून सांगल्यार श्रीमदाचार्याः हे कोण की मध्वाचार्योची तांगेल भाष्य अनुसार कोर म्हळ्यार तांगेल तत्व अनुसार कोरून आमी वचित जावका मस्त आचार्यश्या पुरोची त्यांनी सांगितलं पुरे योग्य जावन आचरणा योग्य जावन असना जाल्यार आचरणा योग्य जावन आशिल्लो तसले अत्यंत प्रॅक्टिकल जावन आशिल्लो तसले अत्यंत सत्य जावन आशिल्लो तसले अनुभवा सम जावन आशिल्लो तसले कसले एक सांगून दाखयलेलो सवय जाल्यार त्या मध्वाचार्यान तसल मध्वाचार्यो आचार्य श्रीमदाचार्य संतु मे जन्म जन्मनी प्रत्येक जन्मात या जन्मा वयला म्हाका मोक्ष पर्यंत कितली जन्म आसची ते पुरे जन्मान तू तत्व कंचे जावका म्हणून सांगा रे मध्वतत्वान तुची आमकां जावका मध्वतत्व आमगेलो तू भितर रिच तश जावका तश जावन आमकां आचार्य म्हळ्यार मध्वाचार्यान जावका म्हणून दवरलेलो तसल प्रार्थना. तसल मध्वाचार्यान आमकां उद्धार करच्याक तो आयलो ते येतना ताणें कसा पुरे उपदेश केला
ह्या पुरे आमकां कसं होतं आम्ही नित्य संध्या वंदन करताना सांगताच तसं मध्वाचार्याणां मृत्कमलामध्ये निवासी अनंत कल्याण गुण परिपूर्ण क्षीराब्धिशायी म्हणून अशी परमात्मा चिंतन करताना खंयचे आम्ही संध्यावंदन आदी कर्म करताना जाल्यार आमगेल रूढी कशें मध्वाचार्या हृदय कमलांत तशें तसं ते परमात्माक म्हळ्यार रूढेस ह्या रूढेर मात्र राबला तत्वा वयल्यान आमगेल आलोचन मस्त उणी जाल्या त्या मध्वाचार्याल परिचय कसो आसा म्हणून सांगल्यार मध्वाचार्य येयलो मध्वाचार्यान आमकां उद्धार केल्या म्हणून इतलेक लायनार सांगूच्या शिवाय चड म्हळ्यार परमात्मो आनी जीव विंगड विंगड असल एक ड्युएलिटी तशें जावन दोनूय बोट दोन तागेले ते फोटो दिसता तशें जावन जीव आनी परमात्मा विंगड विंगड म्हण दाखयल्यार मध्वाचार्यान म्हणून इतले कहाणी सांगचे आकडत आमकां त्या सोडून मध्वाचार्याल खंयचे एक ग्रंथांत जेवो ताणें बरयलेलो तसले खंयचे एक विशयान जेवो आमकां प्रवृत्ती ना आमकां साक्षात मध्वाचार्यान कसो दिला त्याचेर आमकां प्रवृत्ती ना तशें जावन तसले एक प्रवृत्ती सुका तसले प्रवृत्ती सुका जाल्यार अशीच मध्वशास्त्रांत मध्वाचार्याल बरयलेलो ग्रंथ आवडचा जातो खंडिता काही जायना तितले क्लिष्टशे विशय बरोवच्याक अत्यंत पुरे जना मनावरची रिती आसता जाल्यार तांत तशें तसले प्रत्येक शब्द प्रत्येक एक अक्षर तांत तशें तसले वापरलेलो प्रत्यय ह्या पुरे सांगूंक वतना ताजे अर्थ सांगतना अत्यंत विस्तार जावन कितली कुमता खंडन करची रिती एक वाक्य आसता तसले मध्वाचार्य शास्त्र त्या शास्त्रांत प्रवेश घेवचे त्या शास्त्र समजून घेवचे वच्चे हे पुरे व्हड कार्य जाल्यार तसले पुरे आमकां आसतना आमी उद्धार जावची कशी तितले आमकां शास्त्र वाचून हें करून आमकां जायना उद्धार जावपाक कशी म्हूण सांगतना मध्वाचार्य ताका वाट दाखयता दिननित्य उलयता दिननित्य करतना पुरे जनाकय जाल्यार एक आहार खंयचे आजीक आमकां पुरे जनाक एक विशेष जावन आशिल्लो जाल्यार आमगेलो भरम गजाल्या म्हूण सांगल्यार आमी पुरे भजन प्रिय पुरे जनाक एक संकीर्तन वयर विशेष जावन आशिल्लो जाल्यार आसक्ती तसं जाल्यार परमात्मा नाम संकीर्तनांतू परमात्मा भजनेंतू आमकां अत्यंत विशिष्ट जावन आशिल्लो जाल्यार आसक्ती ही भजना परंपरा ही साहित्य परंपरा तांते विशेष जावन आशिल्लो जाल्यार कर्नाटक संगीतांत वर्लल संगीत आनी कर्नाटक संगीतांत व्यत्यास कसो म्हूण सांगल्यार वर्लल संगीत पुरे थंय आशिल्लो जाल्यार रागादीक प्रामुख्य दिता जाल्यार कर्नाटक संगीत थंय आशिल्लो भावाक ताजे आशिल्लो तसले साहित्या वयल्यान थंय येवचे तसले भावाक प्रामुख्य दिता तशें जावन साहित्य खंयचे रितीर आसता ताका समजावन आशिल्लो तसलो भाव ताका समजावन आशिल्लो तसलो लय हें कर्नाटक संगीतांत आसता विंगड खंयचे इतर संगीतांतू तसल तितले प्रामुख्य दिना ते रागाक आयकुच्या जले जले तितलेच तांतोपास लिरिक्साक आनी हाका रागाक कसले एक संबंध इत्यादी म्हूण मस्त घेवन बसनात ते जाल्यार कर्नाटक संगीतांत कशी म्हूण सांगल्यार भावा प्रामुख्य तांते विशेष जावन येतना नित्य घर घर म्हणचे तसल भजन अंतश्च्या पुरो हंतश्च्या पुरो तांतो पुरे कशी म्हूण सांगल्यार आमी कितले मनान प्रार्थना करतात त्या परमात्मा लागी प्रार्थना करताना आमी सांगताच कसं ಎಷ್ಟು ದಿನ ಕಷ್ಟಪಡುವುದು ಯಶೋದೆ ಕಂದ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನೋಡಲಾಗದು म्हणताना आमगे पुरे दृष्टी त्या परमात्मा वयर दवरनु देवा कितली कष्ट घेवचे मिज्यान पळोवचा जायना तत्तरी सुती न्हू आमी वद्दाडता आमकां वळवळ येता तसर एक विशेष जावन आशिल्ली तसली प्रार्थना आमी देवाला त्रास दवरताच अशी खंयची भजन म्हणटाची त्या भजने वेळार ते मन त्या परमात्मा वयर दवरून आमगेल आशिल्लो तसले खंयची एक आमगेल दुख्खच्या पुरो आमगेल एक पर्स्पेक्टीव म्हणटाच आमगेल एक दृष्टिकोन ते सेरसून भजनी वठो म्हणचे एक क्रम तेदना मनांत आशिल्लो तसले सर्व प्रार्थना ते खंयची परमात्मा चरणारविंदा दवरची तशी जी परमात्मा उत्कर्ष सांगताना सांगचे ई परी असो भोगू इन्याव देवरली काणे परमात्मा तुगेल म्हणकेच आनी कोणाकय पळयन रे देवा म्हणून तसले चिंतन दवरचे अशी त्या परमात्मा विशयाचेर विशेष जावन आशिल्लो तसले मन इत्यादीक लागून दितना तेदना एक विशेष जावन आशिल्लो तसलो भावोद्रेक जाता हे पुरे सामान्यांक पामरांक व्हड पंडित जावं म्हणना पुरे पामरांक पुरे सामान्य जनांक जाल्यार एक कनेक्शन वाट दाखयलें हे वाट कोण म्हणून सांगतना हाका सुरवेक प्रारंभ दिलेलो कोणे बीज घालेलो कोणे आज एक सांगताच तसले कर्नाटक संगीताक पितामह म्हणून सांगल्यार तो पुरंदरदासान कर्नाटक संगीत प्रारंभ करून दिल्ले आमी बदल पळोवचें गेल्यार पुरंदरदासा पयशे फुडें व्यासराय स्वाम्यानी पयशे फुडें कोणकी श्रीपाद राय स्वाम्यानी ताज्या फुडें नरहरी तीर्थ म्हूण सांगताची ताज्या फुडें कोणें एक वापरलेलो वय जाल्यार संस्कृत भाशेन बरो नासच्या पुरो जाल्यार संस्कृत हें कर्नाटक संगीत घेवन
ताक एक योग्य जावन आशिल्लो तसले एक दृष्टिकोन दाखोवन पुरे घरघरांत म्हूण का म्हूण एक खंयची एक विशेष जावन आशिल्लो तसो अभियान म्हणटाच तशें प्रारंभ कोण दिला वय जाल्यार पुरे जनान त्या परमात्मान संकीर्तन कोरका म्हूण प्रारंभ कोण दिला वय जाल्यार त्या मध्वाचार्यान. तस्सल मध्वाचार्यान आमकां केवल खंयची व्हडड बुद्धिवंतांक मात्र ग्रंथ बरोवन जमकलेची ते पुरे कोण बरयता त्या पंडितांक फिट्ट आमकां कसले तांचो लगाव ना. आमकां पुरे दास साहित्य फिट्ट म्हूण सांगल्यार ते दास साहित्याक मूल जलल तसल खंयचें म्हूण सांगल्यार मध्वाचार्यालेच. तांणी सांगता जाल्यार ते उपनिषदांत येईल तसलेच गूढ जावन आशिल्ले विशय सांगता त्यावेळी सांगची शैली कशी म्हूण सांगल्यार मध्वाचार्यान बांदून दिलेली अशी खंयची पुरे हाका बीज जावन आशिल्ले. तशीच आयची आमकां पुरे यक्षगान दिसता. हे यक्षगान दिल्लें कोण म्हूण सांगल्यार मध्वाचार्यान विशेष जावन आशिल्लो तसले प्रेरणेन करतना यक्षगाना प्रवृत्ती तसले पुरे जनांक तशें तांगेले प्रचार कशे आशिल्ले पळया. त्या काळान तूं बैसून तुमकां कसले कोरका वय जाल्यार हा यक्षगानांत आशिल्लो तसले त्या वेशभूषा ते भागवतान म्हणजे तसले भजन तांगेले कीर्तन इत्यादी आयकना विशेष जावन आशिल्लो तसले मना लागता. तेन्ना ते ताळमद्धळेन तो तांणी उलयतना पात्रान उलयतना हें करतना विशेष जावन आशिल्लो तसले काणी कळटा तत्व कळटा तसले बांदून दिल्लो तसले संप्रदाय त्या मध्वाचार्यान अशें आसतना पुरे जनाक कळका. केवल ब्राह्मण वर्गांकी हंकी तांकी मात्र त्या शास्त्राचें ज्ञान खंयची आसा. शास्त्र ग्रंथ विंगड तांकां तशें तसले ज्ञान विंगड तशें हांव ज्ञानाक कोणेय वंचीत जावचें ना जे म्हणून तसलो दृश्टिकोन तशें हांव तसले एक महाकार्य मध्वाचार्यान केला. तांतू विशेष जावन पुरे जनान नित्य निरंतर मोन येवची तसर देवळांत तूं मंगळूर वेंकटरमण देवस्थान आसच्या पुरो कोच्ची देवळांत आसच्या पुरो तशी नाना देवळांत मोन येवची तसले संप्रदाय आसा ह्या द्वादश स्तोत्राक. तशीच मठांत इत्यादी काही मोण संप्रदाय आसा द्वादश स्तोत्राक. तशी प्रत्येक कडेन प्रचलित जावन नैवेद्य कालारी खंयचे कालारी विशेष जावन मोण काळ म्हणल तसर कोच्ची इत्यादिकांत एकादशीक पोंगा वरल नगर भजन इत्यादीक जातना मंगळुरांत तशी नाना कालाचेर ते प्रदक्षिण काढताना द्वादश स्तोत्र म्हणून प्रदक्षिण काडचे अशी पुरे नानाचे संप्रदाय विंगड संप्रदाय आयिल्लो आसा. ज्या पुरे संप्रदायांत द्वादश स्तोत्र म्हूण काय म्हणल तसले एक विशेषता ताजे एक ऐतिह्य पुरे कडेन दवरनाशिल्ले. तसले ते द्वादश स्तोत्र आमी म्हणटाच जाल्यार ताजे एक अर्थ कितलो आसा खंयची एक अशी सांगच्याक आनी सावळ सांगेल म्हणके आमगेलो भाव तांतू एक रिगोवन तेदन त्या प्रार्थना दवरलेलाक ताका मोल चड ताका जडावण चड तसले एक अर्थ जावन तांतू आमगेले खंयची एक विशेष जावन आशिल्लो तसले प्रार्थना दवरून तरी आमी पठण करताची ताका विशेष जावन आशिल्लो तसले जडावण येता. त्या दृश्टिकोनान आमगेल ज्ञानाक समजा आमगेल खंयची एक ज्ञानाक आमगेल प्रयत्नेक आमगेल योग्यतेक आत आशिल्लो तसले कर्माक आमगेल जिवनाक समजा आमी ताका जावका आशिल्ले दिसिल्ले एक सामान्य अर्थपणी आमी मनालेले तांतू आमी कशे रितीन प्रार्थना करूं येता तो परमात्मा कितली होड म्हणले कीर्तन जाता संगा म्हणल तसले एक भावन येयल्यार तेदना विशेष जावन आशिल्ले तसले उत्कर्शाक कारण जाता म्हणलें तसले पाठांत विशेष जावन आशिल्ले तसले जडावण आसता म्हणल तसले दृश्टिकोनान ह्या द्वादश स्तोत्राचे सामान्य अतिसामान्य मध्वाचार्याल साक्षात वाक्याक खंयचे रितीर व्याख्यान जो ताजे अर्थ सांगच्याक हांव खंयचे रितीर अधिकार न्ही कसो लायक म्हणून सांगल्यार सांगताच मध्वाचार्याल वाक्य कोण अर्थ कोण दिवो का कोण ताजे व्याख्यान कोरका म्हणून सांगल्यार शेषान येवका की परमात्मान अनंतान येवका तसले त्या अनंतान येवन ताणें तागेल खंयची अनंत तोंड्यान 1000 हेडे तसले 1000 तोंडान करतना ताणें गुणगान कोरका की हागेल मध्वाचार्याल खंयचे रितीर आसा ग्रंथा व्याख्यान करच्याक तो अधिकार. तसले रुद्रादीच अधिकार जावन आसतना शेषरुद्रादीच गरुड शेषरुद्रच ताका अधिकार म्हणटना आमी कोणेय न्ही तांगेल्या पशी अत्यंत अधम जाल्यारी आमगेल खंयचे ज्ञानाक आमगेल जन्म सार्थक जावच्याक ताजे सामान्य ते सामान्य जावन आशिल्ले तसले शुल्लक म्हळ्यार रिचूक जायना तितले एक अर्थपूर्ण आमकां कळल्यार तांत एक विशेष जावन आशिल्ले तसले एक आमगेल जीवन सार्थक जाता म्हणल्यार तसले दृश्टिकोनार हे द्वादश स्तोत्र व्याख्यान प्रारंभ करता. पुरे जनांनी जाल्यार विशेष जावन आशिल्ले तसले हातूंत लक्ष दिवन नित्य निरंतर खाली हे ऐकूच्या मात्र न्ही नित्य निरंतर हे मनात दवरूनच ते पारायण करतना विशेष जावन आशिल्ले तसले एक सद्गती तुमकां म्हणटा एक विशेष आनंद त्या परमात्मा हांते विशेष प्रार्थना जाता म्हणून तसले दृश्टिकोनान होंगा प्रारंभ करता. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. वंदे वंद्यं सदानंदं वासुदेवं निरंजनम् इंदिरापतिमाद्यादि वरदेश वरप्रदम. सर्वे श्लोक
वंदे वंद्यम सदानंदम वासुदेवम निरंजन. वासुदेवम वंदे. कोणा नमस्कार करता? वंदे. वंदे म्हणा नमस्कार करता. कोणाक? वासुदेवम वंदे. परमात्माक वासुदेवाक नमस्कार करता. कसं लागतं परमात्माक वासुदेव म्हणचो? पुरे जना खाली नाव दवरलेलं म्हणजे ताका नाव नाही, तागे नाव म्हणून सांगल्यार तांकां एक विशेष अर्थ सांगता त्या परमात्माक. आमगे नाव आणि परमात्मा नांवान तशें व्यत्यास आसता. आमगे नाव कसं आमी नाव दवरताची त्या अर्थ आमगेला तांचे नाव एकल्याक सुंदर म्हणून नाव दवरताचे. पळोवच्या कसं त्या म्हणटा एक सौंदर्य आसा ना. राघवेंद्र म्हणून म्हाका नाव आसा, हांव खंयचे राघवेंद्र म्हणून सांगचे का हांव रघुकुला संबंध येना, इंद्रत्व येना आमी गेला तो अशी खंयची एक संबंध नातील. आमगेल खाली एक आपोचाक एक गुर्त म्हणाल्याक एक संकेत रुपार नाव अशें खाली एक गुर्त दवरूक. जरा परमात्माला तशें न्ही. परमात्माक एक नावच वय जाल्यार ताजे मागचे ताका एक अर्थ सांगून दिता. त्या नाव कसं सांगता ताजे एक अर्थ डिरायव्ह केल्यार त्या अर्थ परमात्माला समन्वय जात गेल्यार मात्र त्या परमात्माक त्या नाव जाता. तशी परमात्माक वासुदेव म्हूण नाव. कसं लाग वासुदेव म्हणजे परमात्माक म्हूण सांगल्यार एक प्रसिद्ध अर्थ. वसुदेवाल पूत जल देखून वासुदेव म्हण. वसुदेवाल खंयची पूत जावन परमात्मा कृष्ण परमात्मा आशिल्लो देखून ताका वासुदेव म्हूण नाव पडलें म्हळ्यार एक अर्थ जाल्यार विशेष जावन आशिल्लो तसो अर्थ कसलो म्हूण सांगल्यार वसती ती वासुः. राबता खंय राबता? सगळे या जगत्यांत राबता. त्यांची उपनिषदान सुरवेक ईशावास्योपनिषदान सुरवे करतना ईशावास्यम इदम सर्वम म्हणून सांगेल. त्यांची भागवतान देतात आत्मावास्यम इदम सर्वम. हे सगळेची यत्किंच जगत्याम जगत. हे सगळे जगत्यां तू कसं पुरे दोळ्या दिसता हे पुरे हांते जाल्यार तो परमात्मा वास करता असं. तशें जावन वासनात वासुदेवोसी. वासितंते जगत्त्रयम सर्वभूत निवासोसी वासुदेव नमोस्तुते म्हणून परमात्मा चिंतन करताना वासनात वासुदेवोसी. तो प्रत्येक कडेन वास करता म्हणून सांगल्यार राबता म्हणून अर्थ. पुरे कडेन राबता म्हणून सांगल्यार आमी आमगेल घरा भितर राबतात तांतू कसो एक विशेष जाता म्हणून सांगल्यार तशें न्ही. परमात्मा राबचें म्हळ्यार राबला म्हणून सांगल्यार केवळ राबला न्ही, किंतु थंय जावंक आशिल्लें तसं सर्व कार्य करूच्याक एक क्षम म्हणून अर्थ. तो थंय राबला ते पुरो म्हणून सांगल्यार अर्थ कसलो थंय पुरे कसं काम जावका तो करता म्हणाल तसं एक निर्धार. तशी वासनात वासुदेवसी पुरे कडेन राबून ताजे जावंक आशिल्लें तसं काम करूंचे एक सामर्थ्य आशिल्लें देखून त्या परमात्माक वासुः म्हणून सांगचे. तशी जी वासयती ती वासुः. पुरे जनाक ते जाग्यार राबून तांकां ते काम करोत तशी तांकां राबयतले. तो राबची मात्र न्ही, राबयतले परमात्मा म्हणून. आमी आजीक आमगेल घरा राबून आमगेल घर पळोवचें करचें इत्यादी करता वय जाल्यार ह्या भितर राबून परमात्मान आमगेल घरान राबयला आमकां म्हळ्यार तसं लालोच दिवंक. तशें हांव तो वासुः. देव म्हळ्यार कसो म्हणून सांगल्यार दिवीक क्रीडायाम. तसं जाल्यार विशेष जावन आशिल्लें तसं जाल्यार क्रीडा करता. पुरे हें सगळें जगत नियंत्रण करता, पालन करता, पुरे करता. कसं लायका म्हणून सांगल्यार हे खेळ ते परमात्माक तांतू कसलें एक विशेष प्रयोजन निंबूचा ना. खेळ करचे लीला रूपेण करता असतो. तशें हांव न्हू तसं लायका क्रीडा रूपा क्रीडा आदी गुण विशिष्ट जावन आशिल्लें तसं त्या परमात्माक देव म्हणटात. क्रीडा तशीची दिवी विशेष जावन आशिल्लें तसं जाल्यार एक द्योती म्हणटात. एक विशेष जावन आशिल्लें तसं कांती, विशेष जावन आशिल्लें तसं द्योतमान जावन आशिल्लें स्वरूप, विशेष जावन आशिल्लें तसं गती म्हणून सांगल्यार विशेष जावन आशिल्लें तसं प्रवृत्ती, विशेष जावन आशिल्लें तसं ज्ञान. हे पुरे परमात्मालान तशें देखून ताका देव म्हणचे. तसं वासुदेवम. तसं परमात्माक नमस्कार करता. नमस्कार करता म्हणटना कोणाकय नमस्कार करतना फर्स्ट निमगोच नमस्कार करचे म्हणून सांगल्यार आयची कालाक दिसता कसं मेळमेळा नमस्कार करताच. खंयचे कोण कसं म्हणून पळोवचें ना, ओट्टू नमस्कार करचे. तशें शिवाय हें दुर्जनो प्रथमो वंद्य हा म्हणून कोणय दुर्जन असल्यार नमस्कार करताच, कोणय सज्जन असल्यार नमस्कार करताच. वांचुका जाल्यार कार्यवासी कत्ते काडू म्हणून सांगिल्ले रितीर कोणा जाल्यार ते नमस्कार करताच. तशें शिवाय म्हणून सांगल्यार सुरवे सांगता वंद्यम. वंदनाक अर्ह जावन आशिल्लो तसो तो परमात्मा अशी न्ही. कोण कोणा मेळ्ळें म्हणके नमस्कार करचे न्ही, नमस्कार कोरता आशिल्ल्यार नमस्कार कोरता त्या विशेषच. तशी नमस्कारा अर्ह जावन आशिल्लो तसो तो परमात्मा वंद्यम. तो कशें वंद्य म्हणून सांगल्यार तशें वंद्य जावन आशिल्लो तसो मस्त जन आसच तो परमात्मा वंद्य. आमगेले पशी उत्तम कोण आसा ब्रह्म आसा, वायू आसा, तशीची लक्ष्मी देवी आसा, रुद्रादी देव तसोची तांणी पुरे वंद्याची तांकांय नमस्कार कोर घेता. त्या परमात्माक कसला नमस्कार कोरता म्हणून सांगल्यार तेदना परमात्मा कशी म्हणून सांगल्यार आद्यादि वरदेश वरप्रदाम.
आद्य म्हणून सांगणारी सुर्वे उत्पन्न जलल तसल चतुर्मुख ब्रह्म. तका आद्य म्हणजे सुर्वे सृष्टी प्रारंभार कोणाला एक सृष्टी जलावे जल तर ब्रह्मा सृष्टी जलल. तस जाऊन त्या ब्रह्माक आद्य म्हणजे तसल आद्य एव आदिही शांते तोची ब्रह्मोची प्रारंभ सूर जलल तसल सर्व गरुडादी देवता आणि आद्यादिही तसलंका वरदहा ते एव वरदाहा ते आद्यादि कोण की ब्रह्मस रुद्रस पुरे जनसच आणि जलर पुरे जनाक अभीष्ट दिताच तसल अभीष्ट दिवची रीती अशील तसल कारण की ब्रह्मादि देव तसच ब्रह्म रुद्रादि देव तसची तांकय जलरी वरदेशम तांकय जलरी योग्य जावन असेल तसल वर अभीष्ट दितलो तांकय जलरी नियंत्रण करतल तसल तो परमा तस जावनो वरललश्चा पुरोच जल तांगेले पशी अधिकत्वेन विशिष्टत्वेन वंदनीय कसला का म्हणून सांगणारे तांनी हक नमस्कार करतात. तांनी वरलेल्यांक वर दिवच्या पुरोच जे तांगेला वर कंचकी असं तांगेला भीष्ट कंचकी असं त्या परमात्मा लोट नित्य जावन असेल तसल तांक जाव का परमात्मूच इष्ट तांक त्या परमात्मा कोण परमात्मा दिवची कोण म्हणून सांगा परमात्मा दिवची तांक अशी तांक जाव का असेल तसल वर त्या दिवची रीती अशे आणि तांक नियंत्रण करचे भगवद्गीतेत ऐकलेच पुरे जनाक खंचकी वरलेल देवता असाची सूर्यस हान्यस तांक पुरे निमगेलेल पुरे आमका फलन जाता कशी म्हणून सांगणारी तो परमात्मा भितर राबून देता म्हणाल तसर अशी त्या परमात्मो वरलेल गणांक त्यांनी वरदेश जावण्याच्या पुरो तांके जलरी वरदेशम तांके जलर विशेष जावन असेल तसल वर दिवचे तांक नियंत्रण करत असल सामर्थ्य त्या परमात्माला तसं मागिरी वरप्रदम पुरे जनांके तांक वर देतवय परमात्मा आमक कसं लाय म्हणून सांगणारी आमक वरप्रदम आमक जलर आमगेला भीष्ट देता केवल ब्रह्मादि मात्र मिगेल या ज्युरिडिक्शन तांक दिवचे तुमक कसं जाव का जला तांगेला दुकान मागे आपास मिगेला डायरेक्ट येऊचे ना म्हणून सांगून तश काय बाईचं ना तांकही दिता आमकही दिता वरप्रदम जायत ब्रह्मादिक वर दिवच सामर्थ्य कोणा असं कसे परमात्मा तशी महालक्ष्मी काय असं महालक्ष्मी जलरी ब्रह्मादिक वर देता आमकही वर देता तसं महालक्ष्मी नमस्कार करूयात ना वासुदेवा कसला नमस्कार करता म्हणून सांगणारी इंदिरापतीम तो परमात्मा कोण म्हणून सांगणारी इंदिरापतीम तर लक्ष्मी बाम म्हणून जलो तसं पती म्हणा बाम तसं लक्ष्मीपती इंदिरापती जाऊन असं एक अर्थ पती म्हणून सांगणारी रक्षक म्हणून अर्थ त्या इंदिरे एक राखतल तसं ती काही जलरी ती गेल त्या जे अवकाश तसं सामर्थ्य इत्यादी ती गेला तो वरची तशी राखलेलं कोण म्हणून सांगणार त्या परमात्मा पती म्हणा ती गेला पशी उत्तम जललो म्हणून अर्थ तसं नाही इंदिरे पशी उत्तम जललं निरुपाधिक जावन असेल तसल सर्वोत्तम जावन असेल तसल तो परमात्मा असल परमात्माक वंदे या पुरे वय परमात्मा नमस्कार करता जलरी कोणाला गी आमक कसं अपेक्षा असतात तांक त्या नमस्कार करता आता आमक एकलो वंदे जावन असता जल्या आमक कंच्या अपेक्षस त्या ताकेला आता सध्या मेळा तर जाऊचाक वंद्यूच जलरी आमगे आत्ता कंची अपेक्षस त्या अपेक्षेक तागेले वच्चे नाही एकलो होड धनी असता दुड्डवा व्यापार असता हे पुरे करून असता ताक दुड्ड जाय जाल्यार तागेले वचका त्या सोडून आमगेल तो धनी मिगेल खंयची व्यापार तो धनी तशें जावन तो वंद्यो म्हणून सांगून मिगेल माइंडाच कसं एक क्लीन जाव का जो म्हाका कसले एक पोटा घाल का मोगान म्हाका कसले उरलो का म्हणून सांगल्यार त्या धनीले वच्चे नाही त्याचं नाव सुले वचू का हांव सू म्हाका पुरे दिता मोग करता पुरे करता म्हणून सांगून दुडवाचे कसले एक अपेक्षा असताना अवसुरे कितले येतात तिकडे तितले मेळच्या शक्य आसा त्याला भायर चमकला आनी चड मेळता अशें जावन एक समयाचेर खंयचे जाव का ते पळोवन आमी वचूका जाता तशी परमात्मा आत्ता आमकां कसं जाव का तें गुण ना तागेले गी तशें जावन तागेले वच्चे नाका विंगडाले वचा म्हणून सांगले ताका सांगले सदानंदम कोणाले गुण ना केन्नाय आनंद आदी गुण परिपूर्ण जावन असेल तसत विशेष जावन मनशाक खंयची एक आश आसा वय जाल्यार त्या आनंदाची आश त्या आनंदागोस्कर वरलं निमगुच सुख जाव का म्हळ्यार पोट्टा निमगुच सुख जाव का म्हळ्यार दुड्ड निमगुच सुख जाव का म्हळ्यार आश्रय निमगुच सुख जाव का म्हळ्यार संसार निमगुच सुख जाव का म्हळ्यार संपत्त निमगुच प्रत्येक गुण 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 कोडे लक्ष्य कसं आमकां म्हणून सांगल्यार सुख सुखाच विंगड सोड विंगड कसं आमकां लक्ष्य म्हणना इष्ट म्हणून सांगल्यार सुख प्राप्ती दुःख निवृत्ती दुःख जाव जाण्याचे सुख जाव अशी एक असं वय जाल्यार त्या परमात्माला एक मात तशें जावन तो सत आनंदम सदानंदम सत म्हणून सांगल्यार विशेष जावन असेल तसं यथा योग्य जावन असेल तसं दुःख असंभिन्न आनंद म्हणून परमात्माक नाम खंयचे रीतीरी दुःखाचे लवलेश स्पर्श येनातील तसं परिपूर्ण सुखाचे एक स्वरूप असं वय जाल्यार तो परमात्मा कशे एक साखरे बोंब्यान तो पाय दुखून हात दुखून प्रत्येक साखर तांतो साखरे दुखून विंगड कसले विषय ना
तशी त्या परमात्मा कशी म्हणून सांगल्यार ही सुखस्वरूपी म्हणल्यार दुःखालेश नातील तसल सुखस्वरूपी. तसल त्या परमात्मा विशेष जावन आशिल्लो जाल्यार सदानंदम केन्नाय आनंद भरीत जावन आशिल्लो जालो. तशीच आनंद म्हळ्यार केवळ आनंद मात्र गुण नाही, पुरे गुण सर्व गुण परिपूर्ण जावन आशिल्लो जालो, कल्याण गण परिपूर्ण जावन आशिल्लो जालो तसल तो परमात्मा. आता सांगल्या साखरे बोंब्यान ते बायलान लिंबी जो कसर एक लागली म्हण लेख्या लागल्यार तांते आमचे आनी इत्यादी पुरे येता. तशी परमात्मा बाह्य खंयची एक वातावरणान कसले एक लागले केल्ले म्हण सांगून तो दूषित जावच्या शक्यच न्हू म्हण सांगल्यार निरंजनम अंजनम म्हण सांगल्यार खंयची एक लेप म्हण अर्थ. तसं लेप इत्यादी नातिलो खंयचे रितीरी परमात्माला तू दोष म्हणाल ना तसं निरंजन स्वरूपी जावन आशिल्लो तसल तो परमात्मा. तसल परमात्मा विशेष जावन आशिल्लो तसल चिंतना तसल परमात्माक हांव नमस्कार करता. तसल सदानंदम वासुदेवम निरंजनम तसल त्या परमात्माक नमस्कार करता म्हणाल तसल एक व्हड अर्थ होंगा सुरवे हंतो. इतले न्ही मस्त रितीर आज अनेक अर्थ घेवयात. सदानंदम म्हणल कडेन आपास सदा आनंदम म्हण दोन शब्द घेवन सदा वंदे म्हणल अर्थ घेवयात. अशी नाना रितीर शब्द चमत्कार भरीत जावन आशिल्लो तसल ह्या द्वादश स्तोत्राचे अल्प जावन आशिल्लो तसल एक अर्थ सांगेल सर. ह्या अर्थ अल्प म्हणल्यार अर्थ तात्पर्य कसं म्हणून सांगल्यार ह्या शुल्लक म्हणून नाही ताजी एक पुरे अर्थ कंपेर केल्यार पुरे अर्था राशी हांतू एक सान पातोर म्हणाल रितीर शिवाय ह्या एक विषय जाल्यार मस्त आमगेल जीवनाक उद्धार करच्याक मस्त जावक आशिल्लेची तशें जावन हे पुरे अर्थ घेवन सांगिलेच अल्प जालें देखून हे पुरे अर्थ घेवन अनुसंधान भरीत जावन ते पारायण करता. तशी वंदे वंद्यम सदानंदम वासुदेवम निरंजनम इंदिरापतिमाद्यादि वरदेश वरप्रदम. श्रीकृष्णार्पणमस्तु.